4 चेंडूंचा खेळ बाकी 4 मध्ये विजयासाठी 4. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू, आणखीन एक चांगली फोल्डिंग झालेली आहे. आता 3 चेंडूचा लेग बाईस, 3 बॉल 3. 3 बॉलचा आता खेळ बाकी राहिलेल्या 3 चेंडूंमध्ये 3 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम. तीन बॉल 3 रन. हो चांगला टाकलेला आहे, थोडीशी मिस्टेक झाली आहे पाठीमागे. रन साठी रन मिळत नाहीये, म्हणजे आता 2 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 2 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. खेळाडू कक्षामध्ये थोडीशी शांतता राखा. बल्ले त्या ठिकाणी पोहोचलेलेच, म्हणजे आता शांतता राखावीच लागेल. 2 बॉलचा आता खेळ बाकी, 2 चेंडूंमध्ये विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. रंगली आहे मॅच. 11 मध्ये 7 पाहिजे होते, आता 2 बॉल मध्ये 3 धावा. चांगला टाकलेला, आणखीन एक 1 मोर डॉट बॉल. आणखीन एक डॉट फेकलेला आहे. आता 1 चेंडूचा खेळ बाकी राहतो, कंपल्सरी 3 धावसंख्येची गरज. गणेशजी भोईर साहेब आणि रामदासजी शेट्टे साहेब यांच्या वतीने तब्बल 10,000 रुपयांचा कॅश प्राइज ऑक्शनच्या दिवशीच हे पारितोषिक अनाऊन्स झालं होतं. गणेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रामदासजी शेट्टे साहेबांचा कुठला तरी लांबचा दौरा होता, त्या कारणास्तव ते अजून तरी उपस्थित नाही आहेत. परंतु जशी सूचना, जशी माहिती त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली होती की नक्की आम्ही SPL ही लाईव्हच्या माध्यमातून त्याचा आनंद घेऊ. जर त्या मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचा देखील आपण हार्दिक असं स्वागत करूयात. मागच्या मॅचमध्ये देखील 1 बॉलमध्ये 3 ची गरज असताना चौकार गेल्याच्या नंतर फलंदाज हिट विकेट झाला होता. आता या मॅचमध्ये देखील 1 बॉल 3 ची मॅच आलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विशाल आणि बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रुपेश कारनामा करत असताना 1 बॉल 3 धावा. डॉट बॉल, सामना जिंकलेला. सामना इथून जिंकलेला आहे. 7 बॉल मध्ये 7 करायच्या होत्या. 11 बॉल मध्ये सुरुवातीला 7 करायच्या होत्या. सामना इथे जिंकलेला आहे. यश अवेंजर्स या टीमनं. अभिनंदन टीम.